आता राहुल शेठ आलेले आहेत. शुभम आहे, प्रतीक आहे, चिन्या आहे आणि आमचा नवीन गाईज राजदादा कुपेकर आयर्लंडवरून आलेले आमचे मित्र. एका तांब्यामध्ये गाडी धुवून मिरला चाललाय म्हणून हा पण आलाय. ब्लॉगर मी ठरवायला चिंता लावून घ्यायचं ना. हा प्रतीकला सोडायला आलाय. प्रतीकला काही कसा बोलवता बरं नव्हते तेव्हा. काय झालं परवा हा आढळली होता इथे तर हा बोलला की लाल्या मला कष्टरी व्हायला मला काही ते जमणार झाले गावाकडं आई काढा येईल करून आणि मला 7,000 रुपये खर्च म्हटलं काय करायचं काय व्हायले गावाकडे गेल्यावर कमी होणार आणि मला म्हणलं गावाकडे गेल्यावर 2 दिवसात मी तयार होते. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझं देऊल. प्रवास मित्रांनो आणि आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चालले जोशीरेला आणि मित्रपरिवार सगळा शिकलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो. मामान बादशाह गाडी लावलीत मामाने, 1 नंबर गाडी. आपल्या राजभाऊला ना बायकोने बघा काय दिलं. आपल्या नवऱ्याचं तोंड काळं न होऊ नये म्हणून आपलं मास्क दिलं. आणि रावळ्याला कोणी दिलं काय माहिती. रावळ्याला स्वतःच्या गर्लफ्रेंडने दिलं. आणि पुन्हा आणि आमचा मित्र आहे शुभम, इकडे पनवेलला आलो आहे आम्ही. 2 व्हीलरवरनं कुठल्या रोडला टाकायचं बोलतो जरा सांग ना, आम्ही जरा वाचतो रे. तर कमेंटमध्ये सांगा कुठल्या रोडने कुठे जायचं. बघा गॅलेक्सी. माया कसा गाय माझ्या बांगुऱ्या बांधतान बांगुऱ्या बांधतान गाय बांगुऱ्या बांधतान विमान गो म्हणतया दाशान गोरी तो विमान गो म्हणतया दाशान गोरी विमान गो आकाशान आहे माझ्या विमानान गोय विमान गो आकाशान आता जस्ट खालापूरला थांबलेत आम्ही चाय प्यायला. टी ब्रेक आहे आणि तुम्हाला दाखवतो तिथं योगी चहा म्हणून आहे. 1 नंबर चहा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. ते आब्या शुभम वगैरे यायला लागलेत, मागे आहेत. राज वगैरे येत आहेत. त्याची तलप म्हणजे वेगळीच आहे. गाडी कुठं पण थांबायला. त्या जिथं चांगला तिथं आपला गाडी पण चांगली. कसा आहे मंडा
कसा आहे दणका? काश्मीरला गेला असा होता, मुलगी होती इथं. असं आहे दणका. दणकाच्या आधी लागायचं हो, आयुष्य फुकाट आहे. परच्या तू घे पहिला. जो कोण लागला उठवून तो पाहिजे. आमचे रायडिंगचा वेळ लावलेला राजदादा कुपेकर आता काही नोकरीनिमित्त तो परदेशात गेलाय आणि हा आता परत काही कारणास्तव भारतात आल्याबद्दल तो परत आमच्याबरोबर एकविरेला आला आब्याला चेतवायला. आब्या तुझं म्हणणं काय याच्यावर? हा काय म्हणणं आहे? 80च्या पुढं त्याची पळणच झाली गाडी. बोल ना आता मस्त बोल. काय नाही येताना चहा पाहिजे आता एवढं चावल्या डबल ग्लास तरी येताना मी घेऊन जाऊ आणि नीट बोलू. प्रतीक ब्लॉग बनवल्याबद्दल प्रतीकची शाळा घेतात. आला परत हाती बाहेरच काढतो तुझा. गावी खाटकी असतात ना मटण लाल्या तुला मला बोलला लाल्या कुठली कपडे घालणार आहे? त्याच्या तोडीस तोड मी घालणार आहे कपडे. हा मटण कापणार वाटतोय. प्रोफेशनल मटण कापणार आहे. गॉगल घालून फास्टॅगचा गॉगल आहे. मी गाड्या वापरायचा फास्टॅगचा गॉगल वापरतो. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. हा टाकतात तिथं, टाकतात रे. अरे टाकतात ते तिथं. बदामच्या बादशाला बदामची राणी. माझ्या आई माऊलीचा उदा उदा माझे हिरेचा उदा 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 बोला उदा माझ्या आई माऊलीचा उदा 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 बोला उदा माझ्या आई माऊलीचा उदा. आई मी दर्शनाला येतोय. आई मी दर्शनाला आलोय. दृष्टी लागण्या जोगे सारे साधी पोकळी हवी हवी जगदोऱ्याचे गजे घडविती
स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. फोटोशूट चालू आहे आणि कॅमेरामॅन प्रतीक जाधव अँड इन फ्रेम मिस्टर शुभम अँड दिस इज लाल्या. हा फुल काढ. या जनावराला तुम्ही कोणता चांगला फोन जर दाखवलात ना तर पूर्ण असं म्हणजे लग्नाचा अल्बम कसा भरतात तसा भरतो. काय हा? व्हॉट इज दिस? दिस इज नॉट कोकण. Absolutely, this is not a Konkan. This is a Mumbai-Pune Expressway road. What? And this is our bikes. Not Arawala bikes, but bikes are XS 125. Lord XS. And this is our team. गिरीश का गाना सुनेगा? गिरीश का गाना सुनेगा क्या? जो खाएगा दारू के साथ चखना वो सुनेगा गिरीश का गाना. एंड दिस इज अवर टीममेट. काहीच एक सीन झाला आता जो लोणावळ्याला वरती यायला जो रस्ता आहे ना आणि खाली जायला एक्सप्रेसवेला राज आणि राहुलने डायरेक्ट खालीच गाडी टाकली आहे आणि भाई लोक खालीच गेलेत सगळे दोघं पण. इकडून आता गेलेत, बघू आता कुठे भेटतात ते आम्हाला पुढे. तरी मला वाजरी थांबवा म्हणून होता, थांबलेलो मग सांगतोय तुम्हाला थांबा म्हणून तर. थांबलेलो. अरे आपल्या पुढे आला सुसाट मध्ये पण आलो. आता आले ते परत पोलिसांनी यांना परत पाठवलाय. मेंटल तुम्हाला समजत नाही काय? मेंटल हे आणि काय सांगतोस मला सगळं माहिती आहे. मी आलो बिलो सगळं. मी खालून आले हा. आणि आम्ही युटर्न घेऊन खाली आले. पोलीसवाले उभे होते माहिती आहे? हा मग वरती लेफ्टने वरती यायचं होतं आणि आब्याला सांगतोस काय सगळे रस्ते मला माहिती आहेत. आब्याला मी शिकवलं म्हणून. आब्याला हा हा हे कुठल्या गल्लीतून आणि आब्याला शिकवतोस ते सगळे माहिती आहेत. ते आब्या पुढे गेलाय. आब्या तुम्हाला शोधायला गेलाय पुढे. घ्या बस सातारा. हा सातारा व्यंजन सारखा बाईक नाही येतो. मला रोड माहिती आहे सगळा. बघ जुना रोड माहिती आहे याला. अगदी जुन्या रोडनी येतो. मला सगळे रोड माहिती आहेत. आता काढणं देऊ नको. यायच्या आधी हा गोष्टी सारखं चहा पिऊन पिऊन भाईला आपल्याला रोज चहा लागतो. एकविरेला पहिल्यांदा आला. चहा पिऊन पिऊन आपल्याला सारखा चहा पिऊन पिऊन चहा एक दिवस असं वाटतं मला की लाल किल्ल्यावर शपथ घ्यायला लागतो. लाल कुठलं नाही रे. आणि भाई पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये आला आहे. तर कार्तिक पाटील या चॅनलवर साहेबांचं सरचे स्वागत आहे. शुभमची पहिली ट्रिप पडद्या गाडी आडवी लागले का बघा. आम्ही अशा तऱ्हेने पोहोचलेलो आहे एकविरेच्या म्हणजे कारला गावात आम्ही आलेलो आहे. डोंगर हिरवागा नाही तुझा डोंगर हिरवागा डोंगर हिरवाग नाही तुझा डोंगर हिरवागा. आमची एक गाडी 2 गाड्या लांब आहेत.
आता जस्ट वाजलेत 12 आणि आम्ही पोचलो आहे एकविरेवर. आता दाखवतो तुम्हाला. गर्दी पण खूप आहे. उठी का खाली उठी का संपूर्ण उठी 50 रुपयाला 250. बाहेर घे ना ब्लॉग मध्ये दाखवायला. चष्मा खायला पाहिजे. जास्त गर्दी नाही, थोडीशीच आहे. याला पकडा रे, हा चांगला भाऊ पहिल्यांदा आलाय. शुभम पहिल्यांदा आलाय, त्याच्यामुळं आम्ही पहिला दर्शन घ्यायच्या अगोदरच म्हणते की जरा जेवायला दे ना, भूक लागली, काहीतरी भूक लागली, आता याला जेवायला द्या. आता ओटी वगैरे घेऊन आम्ही चाललोय आतमध्ये. माझ्या बरोबर आलाय. प्रतीकने तर प्रतीकचं मोठं मागणं आहे, त्यामुळं घ्यावं लागलं. लग्न आहे म्हणून प्रतीकने 100 वाली घेतली. आणि प्रतीकने बकाट सगळं घेतली. बकाट टाकू, बकाट टाकू, बकाट बघा. काय रांग आहे खूप. आम्ही रांगेत उभा राहिलोय. रावळ्या बिवळ्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आता ज्या निवडणूक आहेत त्या या तिघांच्याकडे सोपवलेली आहे जबाबदारी, तिन्ही पक्षाची. एक BJPचा आहे, एक शिवसेनेचा आहे आणि एक राष्ट्रवादीचा आहे. या तिघांकडेच दिले. परत तुझं म्हणणं काय की एवढं मोठं घेतलेस? ते म्हणणं लई मोठं आहे. बोल तरी. नाही ते सांगू शकत नाही. माझ्यात आणि देवीच्या माझ्यात आणि देवीच्यात. फायनली सगळ्यांचं दर्शन झालंय मस्तपैकी. आपलं पण दर्शन झालंय. आता बाहेर जाऊया. एका तासाभरात दर्शन झालंय. मस्त झालं दर्शन. आणि आपले पंटरलॉक गॅलेक्सी याला तर मोठंच वरदान दिलं. परतच्या टी ब्रेक येताना कुठे चांगलं आहे. वेळच नाही लागला रे. म्हणजे कुठे विद्याची गरज नाही लागली. ही आबेची गाडी, ही आपली, ही शुभमची आणि ही राजची.
अशा या आम्ही 4 गाड्या घेऊन आता आम्ही आलेलो एकविरेला आणि इथेच माझा ब्लॉग एंड होतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.